आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस भास्कर केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि पोलीस भास्कर केंद्रेंकडे 15 जेसीबी 100 राखेचे टिप्पर आहेत असं धस यांनी म्हटलंय। पोलीस भास्कर केंद्रेंची मटकावाल्यासोबत अर्धी पार्टनरशिप असल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला आणि धस यांच्या या आरोपांनंतर आता भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्तेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही असं म्हणत केंद्रेंनी आरोप फेटाळले। माझ्याकडे एक टायर जरी सापडला तरी राजीनामा देईन असं स्पष्टीकरण भास्कर केंद्रे यांनी दिलेलं आहे। आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस भास्कर केंद्रे यांच्यावर हे आरोप केलेले आहेत आणि त्यांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत। केंद्रांकडे 100 टिप्पर आहेत असं म्हटलेलं आहे धस यांनी आणि या सगळ्या संदर्भात आता केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, या सगळ्या संदर्भात आता केंद्रांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या बाबतीतली आता दखल घेतलेली आहे का? आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते। काहींचे नावे देखील घेतले होते। यामध्ये जे भास्कर केंद्रे जे नाव घेतलं होतं त्यांनी आता या संदर्भात दाद मागण्याची तयारी केली आहे। या संदर्भात त्यांनी चौकशी करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांना फोन केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। यामधील आवाजाबाबत अद्याप खात्री जरी झाली नसली तरी हा जो संवाद आहे तो बीडच्याच प्रकरणाशी संबंधित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये भास्कर केंद्रे हे सरळ सरळ दावा करत आहेत की माझ्याकडे टिप्पर तर सोडा, साधं टायर जरी असलं तरी मी राजीनामा देतो असं ते म्हणतायत। एकीकडे सुरेश धस यांनी या सगळ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 100 टिप्पर आणि जेसीबी असल्याचा आरोप केलेला असताना आता दुसरीकडे केंद्रे यांची ही अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नेमके आरोप करणारे खोटे की आरोप खोडून काढणारे खरे की आरोप खोडून काढणारे खरे हे देखील संभ्रम निर्माण झालाय। आता यामध्ये आता केंद्रे काय भूमिका घेतात, या संदर्भात न्यायालयात दाद मागतात का किंवा वरिष्ठांकडे या संदर्भाचा अर्ज करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, या सगळ्या संदर्भामध्ये आता केंद्रेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। याबाबत काही बोलणं होऊ शकलेलं आहे का? जे आरोप त्यांनी केलेले आहेत त्याबाबत आता नेमकं काय म्हणणं आणखी समोर येत आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर केंद्रे यांनी या ज्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्यावरील आरोप सगळे खोटे असल्याचं म्हटलंय आणि या संदर्भात आता ते लवकरच न्यायालयात देखील दाद मागू शकतात। कारण या सगळ्या प्रकारानं माझी मानहानी झाली आहे, यामध्ये कुठलाही माझा संबंध नाही आणि माझा संबंध नसताना याच्याशी जोडलं गेलं, याच्यामुळे मला तसेच माझ्या कुटुंबाला जो मानसिक त्रास झालाय त्यामुळे आता ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं देखील समजतंय। आता या संदर्भातची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल। अगदी उदय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या पुढारी न्यूजच्या हाती ही व्हायरल ऑडिओ क्लिप लागलेली आहे, म्हणजेच पोलीस भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये जे संभाषण झालंय त्याची ही व्हायरल ऑडिओ क्लिप आहे, आपण ती ऐकूया। तुझ्यावर हे टिपर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड, मावस भावाकड, चुलत भावाकड, मित्राकड, कुणाकड बी एक टायर जरी असलं ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी उदय यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। उदय, ही जी व्हायरल ऑडिओ क्लिप आहे त्या सगळ्या संदर्भामधलं संभाषण सुद्धा आपण ऐकलं। या सगळ्याबाबत आता प्रशासनाकडून म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही दखल घेतली गेली आहे का? केंद्रेंशी या संदर्भात बोलणी झालेली आहे का? त्यांची चौकशी अधिकाऱ्यांकडून याबाबत आता केली जाणार आहे का? नक्कीच गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर पोलीस दलातील वेगवेगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोप होत होते। याआधी 2 अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या। या संदर्भात जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत, त्यांनी खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर यापूर्वी बल्लाळ असतील किंवा निशिगंधा खुळे असतील, या संदर्भाच्या ज्या ऑडिओ क्लिप आल्या होत्या त्यामध्ये देखील चौकशी केली होती, परंतु त्या ज्या ऑडिओ क्लिप होत्या त्या वेगळ्या स्वरूपाच्या होत्या आणि केंद्रे यांची जी ऑडिओ क्लिप आहे ती वेगळी आहे। यामध्ये केंद्रे हे गुणरत्न सदावर्ते हे वकील आहेत आणि त्यांच्याशी या सगळ्या प्रकरणाबाबत चर्चा करत असल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये त्यांनी त्यांच्या विभागाकडे या संदर्भात अर्ज केलाय का आणि गुणरत्न
प्रश्न सदावर्ते यांच्याशी पुढील चर्चा काय झाली आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत आता केंद्रे यांची भूमिका अधिकृत समोर आल्यानंतरच माहिती मिळू शकणार आहे या संदर्भात की ते काय करणार आहेत, या संदर्भात मानहानीचा दावा दाखल करणार आहेत किंवा त्यांच्या विभागाकडे या संदर्भात तक्रार करणार आहेत. अगदी उद्या पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.